अरे लाव ना नीट. हा काय टंगळ मग. अरे घे ना वरनं चिपको. अरे घे ना इकडनं लाव ना तू. अरे गपरे तू. अरे वरनं चिपको ना. अरे काय थुकपट्टीची कामं करतो का रे तू. सत्यभाई ते माझं बघा ना जरा. गपरे तू गप. ए सेठ हे बघ सोन्याची बिस्किट पाहिजेत आपल्याला. हा. कशाला म्हणजे. अरे आपली राधाबाई जिंकली ना. हा आता ते काय ते सोन्याच्या अक्षरात का काय ते लिहितात ना ते आज तसं. हा काय एक हा ते कर तेवढं पाठव. हा हे काय चाललंय तुझं. याच्यापेक्षा चांगली आयडिया आहे का तुझ्याकडे तर बोल. ते सत्यभाई तुम्ही माझ्या बायकोला सांगणार होतात ना माझ्या अफेअर बद्दल. ते सांगा ना सत्यभाई. आता तुमचं काम अहो म्हणजे गर्लफ्रेंडला बघायला संध्याकाळी माणसं येणार आहे. तू ते माझं काम करून टाका ना तेवढं. तुमचं काम केलं ना. भाई आपली राधाबाई जिंकली. पार्टी जोरात. फुल बँजो बीट. ए बाय काय झाला. नाही म्हणजे धंदा बंद केलाय माहिती आहे पण आता लाऊडस्पीकर पण बंद. लाऊडस्पीकर पुन्हा चालू होईल. पण आधी मला हे सांगा या प्रोफेसरला तुम्ही कसा आणला. गब्बर उचल. हो अरे भाई पोलीस पण एवढी जबानी घेत नाही. तू काय ए वकील बाई बोलला ना सांगायचा तर सांगायचा. अरे भाई अरे तुझ्या प्रोफेसरनाच विचार ना. काय रे सांग ना. पांडे मला ह्यांची नाही मला तुमची साक्ष हवी आहे. भाई ओके अक्का अगं थांब ना अक्का. हे अवघं भाईचं कुठे तू काय बघ ना माहोल ना किती छान आहे अक्का. अरे भाई अरे तू काय काय एवढा सिरियस झाला भाई. भाई तू बघ ना भाई माहोल खुश आहे एकदम एन्जॉय करायचा. भाई सोड ना तू. सांगितलं ना आता यांनी. तू कशाला अक्का. आपण आपल्या धंद्याची सुरुवात पिक्चरची तिकीट ब्लॅक करून केलेली आहे. त्यावेळेचं हे तिकीट आपण जपून ठेवलंय. याच धंद्याने आपल्याला मीठभाकरी दिली आहे. आता आपल्या धंद्याची शपथ सत्या गब्बर पांडे या तिकिटावर हात ठेवून तुम्ही शपथ घ्यायची. पण मला सांगायचंय की राधाच्या मदतीला या प्रोफेसरला तुम्ही हात जोडून आणलाय. सत्या हा भाई ते घेतो आपण. गब्बर हो भाई. पांडे देवाभाई आपण कोर्टात गीतेवर हात ठेवून शपथ घेतो. इथे हे तिकीटच आपली गीता. याच्यावर हात ठेवून मी शपथ घेतो की जे काही बोलीन ते खरं बोलीन. आम्ही या प्रोफेसर्सना हातपाय जोडून चांगल्या मार्गाने इथे घेऊन आलो. भाई आता पटला ना तुला. झाली ना तसल्ली. आपल्याला आपल्या भावांकडे हीच अपेक्षा होती. अरे आता परत राधाला जाऊन सांगणार की आपण जिंकलोय. आपली राधा जिंकली आहे. असं पण राधाला सांगणार की आपल्या ताकदीने दुनियेला बदलणारा देवा हा स्वतः बदललाय. अरे जो भूतकाळात अडकतो ना तो भविष्यात कधीच कामयाब होत नाही. हे आज आपल्याला कळलं. करा करा तुम्ही सुरू करा. ओके थांब देवा. राधासाठी लाडू घेऊन जा. हे घे तिच्या आवडीचे लाडू आहे. हे घेऊन जा तिला. अगं असं चहावर लगेच पाणी पिऊ नये. दात खराब होतात. तेवढं पी आता.
कबीर, आपण पहिल्यांदा भेटलोय ना तेव्हापासून तू नुसत्या मला हेल्थ टिप्सच देतोयस. अजून तू डॉक्टर झाला नाहीयेस. बाय द वे, तुला हे सगळं सांगतं कोण? आजी. का? तुझी आजी काय डॉक्टर आहे? हो. आईला सॉरी. इट्स ओके. आणि हो, ती नुसती डॉक्टर नाही हा, ती ऑलराऊंडर तर आहेच, पण ती तितकीच मस्ती सुद्धा करते. एकदा काय झालं, अरे किती स्लो चालवतोयस, फास्ट चालव ना. नाही नाही, एवढा स्पीड ठीक आहे आजी. याच्या पुढे खिडकी वडापाव मिळतो, आपण तो खाऊयात ना. आजी बस झालं आता. माझा ना आज कॉलेजचा पहिला दिवस आहे आणि जर आजच लेट झालो ना तर आई माझी वाट लावेल. किती घाबरतोस रे आईला. माझ्यासारखं स्ट्रॉंग हो. हे बघ, तू थांबला नाहीस ना, मी आत्ता उतरी ना इथून. ए आजी, अगं काय असे लहान मुलांसारखे हट्ट करतेस ग? आणि एनिवे असे उघड्यावरचे पदार्थ खाल्ले ना की तब्येत बिघडते. अरे खाल्ले नाही तर बिघडते. आणि अशी ही माझी आजी, फुल ऑन यू आहे ती. भारी रे. हे काय हसायला काय झालं? नो, तुमच्या घरात ना तरुण आजी राहते आणि आजीबाई जर का तू. चल जाऊया. ए बस रे, मस्करी करते, लगेच चिडतो. आजी अशी असू शकते, आय कांट बिलीव्ह दिस. अगं खरंच, बिलीव्ह मी, आय कॅन प्रूव्ह इट टू यू. मी ना तिला आता फोनच करतो, तू बोल तिच्याशी, मग तुला कळेल ती किती कूल आहे ते. अरे आपण व्हिडिओ कॉलच करूया ना. बेटर आयडिया. हाय डबू, बोल. अगं काही नाही, सहजच केला. काय करतेस? काही नाही रे, WWF बघत होते. नॉक ऑन रॉन चालू आहे. ओ फ्री, ते WWE बघतायत कबीर. ही कोण रे? अगं आजी, हिला ना तुला भेटायचं होतं म्हणूनच व्हिडिओ कॉल केला. ही माझी क्लासमेट आहे. आजी, ह्या त्या राधा मॅडम ज्यांनी आपल्या मॅमना हरवलं. अरे हो की रे, हीच ती. अगं बाई, कॉंग्रॅच्युलेशन्स. काल तुला सांगायचीच विसरून गेले गडबडीमध्ये, पण कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच मॅम. ए, तू पण आजीच म्हण. चालेल. पार्टी पण पाहिजे, सांग तुझ्या BFF ला. हा आजी, तुला BFF वगैरे पण माहितीये? BFF, LOL, OMG सगळं माहित आहे मला. मी काय शहाजहानच्या जमान्यातली वाटले की काय तुला? सॉरी आजी, पण तू एकदम यो आहे यार. कबीर, तू खूप लकी आहे. मग मागच्या जन्मीचं पुण्य आहे त्याचं. डब्बू, कॉफी. आजी प्लीज, आईला नको ना सांगू, वाट लागेल नाही तर माझी. नाही नाही सांगत रे, चिल चिल. पण हे बाजूचं कॉफी प्रकरण काय ते सांगशील मला? ती अशी पद्धत असते यंगस्टर्स मध्ये, तुला काय माहिती म्हातारी आजी. हे गप्प बस, काहीतरीच आपलं. आजी, तुला मी सांगते, म्हणजे हा म्हणतोय ते पण बरोबर आहे. हे बघ, प्रेमाच्या मेकअप पासून ते ब्रेकअप पर्यंत आणि बिझनेस मीटिंग्स पासून ते बायकांच्या गॉसिप पर्यंत सगळ्यांना कॉफी शॉप मध्येच चालतं. मी काय म्हणते आजी, तू पण एकदा ट्राय कर ना, जाम मज्जा येते. डब्बू, काय आयडिया दिलीस मला. टायसनच्या नॉकआउट पेक्षा भारी आहे बघ. बरं बरं बरं, बाय बाय बाय. आणि हे बघा, वेळ मिळाला तर जरा पिरियड्स अटेंड करा. हा हो चल, बाय 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 आजी, बाय बाय. तू जे माझ्या मदतीसाठी प्रोफेसर्स पाठवलेस त्यांना तू कसं आणलं असशील हे मला माहित नाहीये, असं वाटलं का तुला? म्हणजे मर्डर, स्मगलिंग, किडनॅपिंग हे सगळं तुझं काम नाहीये, तुझा स्वभाव आहे हा. पण या सगळ्यामध्ये तू स्वतःच्या मुलीला हरवून बसलास. याच्यावर हात ठेवून मी शपथ घेतो, आम्ही या प्रोफेसर्सना हातपाय जोडून चांगल्या मार्गाने इथे घेऊन आलो. राधा, 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 काय हे माझ्याबद्दल ना तुझा गैरसमज झालाय.
अगं तुझ्या मदतीला जे प्रोफेसर आले होते ना ते मनापासून आले होते बाळा. सत्या गब्बर याने त्यांना हात जोडून विनंती केली होती. तर तुझ्या मनात माझ्याबद्दल हा जो एक गैरसमज आहे ना तो दूर व्हावा यासाठी आलोय मी. असं असूच शकत नाही. मी चॅलेंज देऊन सांगते ना, कोणाकडे तरी प्रेमाने रिक्वेस्ट करणं, मदत मागणं, हे सगळे ना सभ्य माणसांचे मार्ग आहेत. राधा, अगं मी परत परत खात्री करून आलोय. हवं तर आता सुद्धा मी त्यांना विचारून आलोय. तू विचारणार आणि ते सांगणार म्हणजे उंदराला मांजर साक्षी. आणि असं असूच शकत नाही की तू कोणापुढे तरी हात जोडले असशील. तुझे हात कशासाठी उठतात ना ते पाहिलंय मी स्वतः. राधा, हे बघ, चल मी सिद्ध करायला तयार आहे तुझी तयारी? या 5 मिनिटासाठी का होईना मी घरी येते आपल्या. कोण खरं आहे आणि कोण खोटं हे सिद्ध करते. चल चल. गुड मॉर्निंग डॉलीबाई. स्टॉप कॉलिंग मी डॉलीबाई. गुड मॉर्निंग मॅम. मॉर्निंग राधा. वा, मी हरल्याच्या आनंदात लाडू वाटण्याचा कार्यक्रम अजून चालूच आहे वाटतं. नाही 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 डॉलीबाई, आओ तुम्ही हरल्याचा आम्हाला आनंद कसा होईल? राधा, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. म्हणजे तुमच्या ह्या आनंदोत्सवातून जर का तुमच्याकडे थोडासा वेळ असेल तर. हो हो, बोला ना मॅम. माझा काहीच संबंध नाहीये या कशाशी. हा हा बोला की हा. मला राधाशी बोलायचं. हा बोला की, आपण थांबतो येते. हा बोला. मला फक्त राधाशी बोलायचंय. स्टे हिअर. हा बोला. गॉड, सिली मॅन. राधा, फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट फॉर युअर विक्ट्री. माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या समोर जिंकले. अँड आय नो इट्स नॉट इझी. थँक्यू मॅम. पण कदाचित माझं नशीब चांगलं असेल म्हणून. हो माय गॉड, नशीब वगैरे असल्या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे? नाही, सध्या माझा कोणावरच विश्वास नाहीये. ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो तेच आपला विश्वासघात करतात. खरंय, काल तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं करेक्ट दिलीत. पण कालपासून मला एक प्रश्न पडलाय ज्याचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही. हाच ना, की मला सगळे प्रश्न येत असून सुद्धा मी गप्प का बसले? करेक्ट. अँड आय वॉन्ट टू नो द रिझन. खरं सांगू मॅम, तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनातून हरू नये म्हणून. तुमच्याबद्दलचा आदर जर सगळ्या मुलांच्या मनात राहिला ना तरच आपलं कॉलेज पुढे राहील. आणि आत्ता आपलं कॉलेज जे काही नावाजलेलं आहे ते फक्त तुमच्यामुळे. तुमचा यात सर्वात मोठा वाटा आहे. तुम्ही आपल्या कॉलेजसाठी खूप काही केलंय मॅम. एवढ्या लहान वयात तुम्हाला इतकी समज आहे. तू जिंकलंस मला. ऍक्च्युली थँक्स तुझ्या आई वडिलांना म्हणायला पाहिजे ज्यांनी तुला इतके चांगले संस्कार दिले. मॅम, मी तुम्हाला सांगितलं ना माझे वडील नाहीये. बट डोंट वरी, ते जिथे कुठे पण असतील ना त्यांना तुमचं कौतुकच वाटत असेल. ट्रस्ट मी. आणखीन एक गोष्ट, काहीही प्रॉब्लेम झाला, कॉलेजमध्ये असू देत, हॉस्टेलमध्ये असू देत, कसलाही इश्यू झाला, अगदी अर्ध्या रात्री झाला तरीही डिरेक्टली मला कॉल करायचा. माझा पर्सनल नंबर आहे 97685555. अँड व्हेरी इम्पॉर्टंट, माझा नंबर कुणाबरोबर शेअर करू नकोस. डॉलीबाई, हो आम्ही जाम भाग्यवान आहोत की तुमच्यासारखे हेडबाई आम्हाला मिळाल्या. तुमचं मन खूप मोठं आहे हो.
अहो अशा गुरूंचा ना तर पाय धुवून प्यायला पाहिजे हा पोरांनी. राधा, एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. जर का आयुष्यात तुम्हाला प्रगती करायची असेल तर फक्त चांगल्या माणसांच्याच बरोबर राहा. हा डॉलीबाई, म्हणून तर आपल्या बरोबर आहेत ते. हा म्हणूनच सांगतेय. कसं सांगू मॅम, हे सगळं मी माझ्या बाबाला हरवण्यासाठी केलंय. राधा, सीट बेल्ट लाव. राधा, आपण सांगतोय म्हणून नाही तर ट्रॅफिकचे नियम म्हणून तरी लाव. उगाच शो ऑफ. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है. गाणं बंद कर प्लीज, गाणं बंद कर, नाहीतर गाडी थांबव, मी मागून येते. बाय राधा बाय, मला फुल टू गॅरंटी होती तू परत येणार. बाय ए अक्का, बघ बघ राधा परत आली. हा तू मजा घेत होती ना माझी, बघ ही बघ परत आली. आली. अरे आपल्या बाबाला, काकांना, अक्काला सोडून कशी राहील ती? बरं बरं, थांबा थांबा. झाली का तुमची ट्यूट्यू चालू? हा, अरे आत्ताच आलाय ना लेकरू, जरा बसू दे, पाणी पिऊ दे, मग बोला. जा तू तिचं सामान काढ, जा. ए गप्पर चल. ये ग ये. अक्का, मी तर राहायला नाही आले, खरं खोटं करायला आले. यावेळेस सुद्धा तुमचा खोटेपणा जिंकतो की माझा खरेपणा बघायला आणि दाखवायला आले. कॉलेजमध्ये मी जिंकावं म्हणून प्रोफेसर्सना माझ्या मदतीसाठी तुम्हीच पाठवलं होतं ना सर? मला प्लीज सांगाल याने तुम्हाला कसं आणलं ते? त्यांनी आधी फोन केला, मग अपॉइंटमेंट घेतली आणि मग रीतसर सगळं आणि 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 मग भेट झाली प्रेमाने, आदराने. राधा मास्तर, राधा आपण बोललो होतो ना, आपल्यावर विश्वास ठेव. राधा भाव आहेत हे आपले, आपल्याशी कधीच खोटं बोलणार नाही. बघा आपला ना स्वतःपेक्षा ह्यांच्यावर भरोसा आहे, तरी पण ह्यांच्याकडनं शपथ घेतली. राधा केवळ तुझ्यासाठी. अजून काय हवंय? बर सत्य काका, माझी शपथ घे आणि सांग, त्या सगळ्या प्रोफेसर्सना तू प्रामाणिकपणे आणि सरळपणे आणलंस, ते सत्य आहे हे मी मान्य करेन. अरे हात का काढलास? घे ना माझी शपथ. तू जर शपथ घेतलीस तर मी मानेन की तू आणि बाबा खरं बोलतोयस, तुम्ही सगळे खरं बोलताय. बोल. बाय बाय, मला माफ कर बाय. बाय आपण खोटं बोललो तुझ्याशी. बाय आपली खूप मोठी चूक झाली बाय. आपण चुकलो 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 बाय. बाई राधा बोलते ते खरं आहे बाई.
आपणच त्या प्रोफेसर लोकांना धमकावून आणलं. बाय मुन्ना अक्का आणि गब्बर यांची काही चूक नाही भाई. आपणच सगळं केलंय. बाई तुझं सत्य खोटं बोललं तुझ्याशी. माझ्या सत्यात आला काय बाई. बाई मला माफ कर बाई. बघितलंस कोण खरं आणि कोण खोटं आहे ते. नाही राधाबाई, अगं माझी चूक आहे. अगं देवाबाईची काही चूक नाही. देवाबाई चांगली